4 वर्षाचं शाळा त्याच्यानंतर गटाने जायचं आहे, जायचं नाही. सगळ्यात महत्वाचं धोरण मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये लाईफ इज ॲडव्हेंचर. आणि पुन्हा एकदा आपण पंढरपूरला दुसरं वर्ष शिरवळ ते पंढरपूर सायकलवारी. आणि ह्यावेळी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप जास्त शिरवळचे सायकलिंग रायडर्स शिरवळ जिमखान्याचे घेऊन चाललेलो आहे. आणि पंढरपूरमध्ये सुद्धा महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सायकलिस्ट तिथे येतात. खूप मोठं सायकलिंग रिंगण असतं, खूप मोठा सोहळा असतो आणि आपण या सोहळ्याचा भाग होणार आहे. आणि तुम्हा सर्वांनाही तो अनुभव मिळावा त्यासाठी आम्ही या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत हा सोहळा पोहोचवणार आहे. आणि त्यासाठी सर्वांनी सोबत राहा आणि खरंच एन्जॉय करा. आम्ही सर्व पण एन्जॉयच करणार आहे, तुम्ही पण एन्जॉय करायला अशी अपेक्षा आहे. चला तर मग, रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नाचन स्तोत्र म्हणणार म्हणजे आपल्याला काय अडचण येऊ नये म्हणून. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन् नित्यं आयुः कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमूर्तिं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं नवमं बालचन्द्रं च दशमं विनायकम् एकादशं गणपति द्वादशं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ति न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धि परं प्रभो. विद्यार्थी लभते विद्यावान् लभते मोक्षार्थी लभते गतिम्. जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयात्. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता. इति श्री नारद पुराणे संकटनाशन स्तोत्रं संपूर्णं नमस्करोमि. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी हर हर जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. जाऊ दे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय श्रीराम. पंढरपूर, चलो पंढरपूर. जय श्रीराम.
मित्रांनो, तर आता आपण पोहोचलोय शेडगेवाडीमध्ये. हा पहिला वॉटरिंग पॉईंट आहे आपला. सगळे थांबलेले आहेत सायकलिस्ट. सकाळी 4 वाजता आम्ही शिरवळमधून निघालो आहे, म्हणजे सॉरी 4 वाजता असेंबल झालो आणि 4:30 वाजता आरती करून निघालो आणि आता शेडगेवाडीपर्यंत आलेलो आहे. 1 2 3 4 असे आकडे मोजायचे. आता इथली चालू आहे रोल कॉल आहे ते. चलो, गुड मॉर्निंग. वेलकम. रामकृष्ण हरी. साइकिल के साथ सबके साथ. कसं काय आणू मस्त. जमलाय का? नाही जमलो. कुठं आलायस? पण लोणंदला आलंय. पंढरपूरला जायचं ना? पंढरपूरला यायचं आता आपल्याला. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पोहोचलोय लोणंदमध्ये. नेहमीप्रमाणे आपण इथं नाश्ता करतोय नेहमीच्या ठिकाणी आणि टाईम लाईनपेक्षा आपण लवकर चाललेलो आहे. जरी खूप सारे रायडर्स असतील तरी पण सर्व आता सिस्टमॅटिक चालेल आणि कुणी जमत नाही आहे, व्यवस्थित चालू आहे. फर्स्ट आहे बाबा. सावकाश. तर आता तरी सध्या आम्ही एन्जॉय करतोय, सगळेच नाश्ता करतोय. या नाश्ता करायला. चला बघूया आपण पुढची राईड कशी होती. चलो पंढरपूर. चलो पंढरपूर. चलो पंढरपूर.
वाढतो ना आम्ही भेटलो पण माझ्या लक्षात आलं म्हणजे हॅकी वगैरे व्यक्त करतो आणि काल चहा घ्यायला वाजला हाती तू भेटलो खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, मी हर्ष जोशी, शिरवळ जिमखाना अंतर्गत शिरवळ सायकलिंग क्लबतर्फे शिरवळ ते पंढरपूर एक आध्यात्मिक राईडला आम्ही निघालेलो आहोत. आध्यात्मिक सायकल राईड ही इतकी सुंदर सुरू झालेली आहे. आम्ही आत्ता 4थ्या पॉईंटला आमच्या स्टॉप साखरवाडीजवळ पाहण्यासाठी छोटासा हॉल्ट घेतलेला आहे आणि अतिशय सुखरूपरीते आणि चांगली अशी राईड इथपर्यंत आम्ही पूर्ण केलेली आहे. इथून पुढं सुद्धा आमची पूर्ण होईल. आणि आमचे मित्र मयूर चोरगे यांच्या मामाची मुलं आज आमच्यासाठी पाण्याचे बॉक्स घेऊन आलेले आहेत. म्हणजे बराच प्रतिसाद लोकांचा मिळतो आम्हाला की इतकं सुंदररीत्या नियोजन करून प्रशांत कपुले यांनी आमच्या सर्व टीमने पूर्ण केलेलं आहे. आणि महत्त्वाचे 2 शब्द बोलायचे म्हणजे शिरवळ ते पंढरपूर थकवा जाणवतच नाही, कारण प्रत्येक पॅन्डल मारताना आपण पांडुरंग चरणी नतमस्तक व्हायला चाललेलो आहोत त्याची जाणीव जाणवते. त्यामुळं राईड खूप सुंदररीत्या चाललेली आहे. आणि याबद्दल अजून काही माहिती द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल चॅनल दाबून आम्हाला लाईक आणि शेअर करा ही नम्र विनंती. रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. Resuming ride. माऊली माऊली बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. आम्ही शिरवळ सातारा. Pausing ride. कुठे चालले? पंढरपूर. उलट उलटी वारी असते का? 45वी 45वी उलटी वारी आहे का? 13 वाऱ्या केल्या. हा. आणि मी नुकताच काही दिवसापूर्वी मी तुळजापूर ते जम्मू कटरा वैष्णो मातेच्या मंदिरापर्यंत उलटा जाऊन आलेला आहे. होय. जम्मू काश्मीर वैष्णो मातेच्या मंदिरापर्यंत. भारताचे लोक आहेत नाही तर बाहेरच्या देशांनी मला भरपूर पाठिंबा दिला. ते लोक कधी भारतात आले तर माझ्या प्रवासामध्ये आवरून थांबतात आणि माझा व्हिडिओ वगैरे शेअर करतात. अच्छा. आपण माणूस की आपण दाखवून आवर्जून माझ्यासाठी जवळ आला. खूप अभिमान वाटला. मी ह्यासाठी उलट चाललो. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा ही माझी तळमळ आहे. बरोबर आहे. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा तुमच्या वारीसाठी. धन्यवाद.
मित्रांनो, तर आता आपण आलो आहे सेलिब्रेशन फलटण येथील हॉटेल. त्यांनी आपला वारीला नाश्ता स्पॉन्सर केला होता. तर खूप सुंदर नाश्ता आणि खूप सुंदर नियोजन. त्यांचं हॉटेलही खूप सुंदर आहे. वरती टेरेसवर स्विमिंग पूल आहे आणि तुम्ही नक्की भेट देऊ शकता. मित्रांनो, आपण सायकल वारीमध्ये 60 किलोमीटर पूर्ण करून फलटण इथं आलोत. फलटण इथले आपले स्नेही मित्र आणि राजूभाई शहा यांचे स्नेही यांनी इथं सेलिब्रेशन्स नावाच्या एका उत्तम हॉटेलमध्ये आपली ब्रेकफास्टची आणि सोय केलेली आहे. आणि इथं आपण आता ब्रेकफास्ट घेऊन रिफ्रेश झालेलो आहोत. आपण या सगळ्या मित्रांना फक्त त्यांची ओळख करून घेऊया. नमस्ते, योगेश शहा, योगेश मेडे. नमस्ते, अतुल कोठाडिया. नमस्ते, सागर जोशी. नमस्ते, सागर शिंदे. निलेश गणगोटे. नमस्ते, मंगेश जोशी. फलटणचा सायकलिंग ग्रुप हा कालच इथून रवाना झालेला आहे. या निमित्ताने आपण फलटणमध्ये आपले स्नेही वाढवलेले आहेत. या सगळ्यांना आपण सगळे आवर्जून आमंत्रण देऊया की आपण सगळेजण शिरवळला या आणि तुमची पण खातिरदारी करायची आम्हाला संधी द्या. धन्यवाद. चला, धन्यवाद. जय श्रीराम. हे हॉटेल एकादशीला नातेपुतेच्या पुढं 5 किलोमीटर आहे. टोटल 105 किलोमीटर झालं. सध्या आराम चालू आहे. 1-2 तासाची झोप गरजेची होती लोकांना. सगळे झोपले. आराम चालू आहे सध्या. 3-3:15 वाजता आम्ही निघणार आहे. पूर्णपणे आराम घेतो. निघाल्यानंतर न थांबता पंढरपूरला पोहोचलो. 8-8:30 आम्ही पंढरपूरला पोहोचलो. हे आमच्या अध्यक्ष. झाली का झोप तुमची? हो. सोय कशी आहे इथली? एकादशी हॉटेलची सोय कशी? झोपायला जागा कशी भेटली? एसीची गरजच नाही. झोपले सगळे गाड. आता 1-अर्ध्या-पाऊण तास जागे होते सगळे. चालूच पंढरपूरच्या दिशेने प्रवास आपण चालूच करतो. सगळे तरुण एकत्र आलेले आहेत. ते शिरवळ ते पंढरपूर सायकल वारी करत आहे. त्यात साधारणतः आज आपण 10 वर्षाचा आहे फक्त. आणि सकाळी जसं आम्ही जसं सायकल चालवायचं त्याच स्पीडने तो चालवत होता. थकत नव्हता, कुठं थांबत नव्हता. आणि त्याचबरोबर अक्षयला 8 दिवसापूर्वी अक्षयचं पायाचं ऑपरेशन झालं. तरी अक्षयने शिरवळपासून सायकल चालू केली. ते डायरेक्ट फलटणपर्यंत येऊन अक्षय म्हणजे असू दे, आपण आळ्या दाबू. आणि मग मी इकडे सरकलो आणि आता भुतकर सर आनंद घेणं पूर्ण एवढ्या जागेच आळ्यांचा. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण अर्धी राईड कंप्लीट केली आहे. हॉटेल एकादशीला येऊन थांबलो आहे. हॉटेल एकादशी हे 100 किलोमीटर आहे शिरवळपासून. आणि आता आपलं थोडा वेळ आराम केलेला आहे. इथं जेवण झालेलं आहे आणि सर्व रायडर्स आता रेडी होत आहेत. आणि आता आम्ही पुढच्या पॉईंटसाठी थोड्याच वेळामध्ये स्टार्ट करणार आहे. खूप सुंदर राईड चालू आहे मित्रांनो. सर्वजण खूप एन्जॉय करत आहेत आणि अजून कुणी एन्जॉयड नाही आहे. थोडेफार काही जणांनी थोडा आराम घेतला मध्ये सायकल गाडी ठेवून. आणि अर्णवनी पण खूप छान सायकलिंग केलं. अर्णवनी फलटणपर्यंत 60 किलोमीटर सायकलिंग केलं. आणि आता पुढच्या
शेवटी तो परत राईड करणार आहे. तर खूप छान राईड झालेली आहे आणि आय होप की आम्ही लवकरच पोहोचू पंढरपूरमध्ये. कसं काय अनुभव? एक नंबर, मस्त. आपण आता लवकरच निघालो आहे, तसं थोडंसं ऊन आहे. करूया सुरू, मग बघूया पुढची जर्नी. चला. लय भारी. आता बरोबर चला. Resuming right. मित्रांनो, आज आपण एकादशी हॉटेलवरून निघालेलो आहे. सकाळी 4 वाजता आपण शिरवळमधून निघालो होतो आणि हॉटेल एकादशीला आपण दुपारी 11:30पर्यंत पोहोचलो होतो, 12पर्यंत. त्यानंतर जेवण केलं, खूप सुंदर जेवण झाल्यानंतर थोडा आराम करून पुन्हा आम्ही पुढच्या सायकल राईडला निघालो. सेट काय कसं काय राईड आहे? मस्त, भारी, फास्ट चाललंय तिथं म्हणजे बुडबुडे काय म्हणतो? खूप चांगले. विषयाचं म्हणणं आहे खूप 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 छान वाटतं. खूप जवळ आलोय आणि खूप 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 आनंद घेणार आणि अजून पण खूप 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 लाभ वाटते. पाऊस यायलाच पाहिजे आणि नमस्कार मित्रांनो, आपण आता कुडूसला पोहोचलो आहे, कुडूसच्या जवळ. आणि काही क्षणांची आतुरता, 5 किलोमीटर फक्त राहिलेलं आहे पंढरपूर आणि थोड्या वेळामध्ये आपण आपले रायडर्स आता एकदम फ्रेश झालेले आहेत. जय हरी. आपले रायडर सगळे पुढे चाललेत आणि सुंदर अनुभव तुम्हाला पाहायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. राईट. जगताप सर, कसं काय राईड? एक नंबर. रॅम्पिंग केला. हो ना, हे आमचे तरुण पार्टिसिपेंट, हे आमचे यंग पार्टिसिपेंट आहेत. राजू शाह सर आणि पप्पू शेठ, हे यंग पार्टिसिपेंट आमचे. आणि त्यांच्याबरोबर एक म्हातारा पार्टिसिपेंट पण आहे, अभी कश्यप. उनसे ज़्यादा झुका हुआ, अभी सीधा हो गया. हाँ, कशी काय सर राईड? मग मजा आली सर तुम्हाला? तर असे आपल्याबरोबर अबाव 60 असलेले तरुण पार्टिसिपेंट आहेत. ही आपली कार आहे. पंप पाहिजे.
याच पावसाची आपण वाट बघत होतो इतक्या आतुरतेने. चला मित्रांनो, विशालची सायकल इथं खराब झाली होती. की नव्हते आपल्याकडं. तर हे आपले सर आहेत. सर तुमचं नाव? माने सर. माने सर आहेत. त्यांनी आपल्याला मदत केली ॲलन की आणण्यासाठी आणि लगेच सायकल रिपेअर झाली. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. धन्यवाद सर. माझं पण आभार. आणि आपले अक्षय डॉक्टर अक्षय सर त्यांच्याबरोबर गेले होते, त्यामुळं लगेच काम झालं. धन्यवाद. डॉक्टरांनी मुलीला सांगितलं होतं ॲलन की पेंडल लावायला. बघा हे पेंडल कसं लावलेलं आहे. नाही काढला वाहे झुळ 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 इंद्रायणी
ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भाडी हलावी याला अवघा अवकाश नामान भारी याला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल 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 रूप सावळ गोजीर पंढरपुरी रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावदा काना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली खुळा जीव हा भक्तीत नादावला पावला पावलात विठू तू सामावला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पोहोचलोय पंढरपूरमध्ये. आमच्या राहण्याच्या ठिकाणी आम्ही सर्व साहित्य ठेवून पंढरपूर सायकलिंग क्लब, लातूर सायकलिंग क्लब तसेच नाशिक सायकलिंग क्लब यांच्या सहयोगाने अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलिंग वारी संमेलन याचे इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करण्यात आलेले आहे. आणि या संमेलनामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होते. आम्ही थोडंसं उशिरा पोहोचलो, पण काही कार्यक्रम आम्हालाही पाहायला भेटले. आणि इथं खूप सुंदर भोजनाची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. आम्ही खूप पोटभर आणि मनसोक्त भोजन केलं. आणि उद्याचा सोहळासुद्धा पाहण्यासारखा आहे. उद्या सायकलिंग रिंगण आपल्याला पाहायला भेटेल. तर आजचा ब्लॉग इथंच संपला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. तर इथेच थांबतो. तुमच्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.